जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH आहे. नागपूरचं 10 किलोमीटर वारी आहे आणि वारीमध्ये आपण बघू शकता भीम जयंतीचा जल्लोष हा मोठ्या प्रमाणात वारीमध्ये साजरा करण्यात येत आहे. 134वी जयंती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा यामध्ये उत्साह आहे, पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे आणि एकंदरीतच महामानवाच्या जयंतीवर तब्बल 15 ते 20 रॅल्या ज्या आहेत या वाडी आंबेडकर नगरमधून निघत असतात आणि मोठा उत्साह या रॅलीमध्ये युवकांमध्ये दिसून येतात. नियोजन पद्धतीने आम्ही रॅलीचं आयोजन केलं. प्रत्येक चौकातल्या लोकांना आम्ही बैठक घेऊन त्यांना सांगितलं की रॅली काढण्यासाठी कोणत्याही उपासकांनी प्रयत्न केला आणि कोणत्याही प्रशासनाला कोणत्याही प्रकारची त्रास झाला नाही पाहिजे. त्या पद्धतीने रॅली काढायची आणि बाबासाहेबचे विचार काय आहे या आपण विचार त्या पद्धतीने आपण जयंतीचे काय संकल्प केलेला आहे यावेळीच्या खास करून जयंतीचे आणि महाबोधी महाविहाराचा सुद्धा मुद्दा चालू आहे. आता महाबोधी महाविहारांचा जो मुद्दा आहे तो तर बाबासाहेब आंबेडकरच्या अनुयायी तो घेतलेलाच आहे की तो जो काही शासनाने बिहार गव्हर्नमेंट 1949चा जो कायदा आहे तो रद्द केला पाहिजे आणि बुद्धांचे जे महाविहार आहे हे बुद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे हा विचार आहे. आणि त्याचनुसार बाबासाहेबच्या अनुयायी त्याच पद्धतीने त्याच मार्गाने नियोजन करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकालुनीच्या जागेत गौतम बुद्धांच्या महाकालुनीच्या जागेत गौतम बुद्धांच्या नक्कीच महाबोधी महाविहार हे झालं पाहिजे हा संकल्प जो आहे आज तमाम जे आहे बुद्धांनी घेतला. आपण बघू शकता छोटेसे बाळ घेऊन हे आजोबा नाचत आहे. म्हणजे किती मोठा उत्साह आहे आंबेडकर जयंतीचा. नातवाला घेऊन आले आनंद साजरा काय आहे आज बाबासाहेबांची जयंती आहे. जयंती आहे त्याच्यामुळे नातवाला घेऊन निळी टोपी घालून नातवा बघा हे आनंद आहे. महामानवाची जयंती वाडी शहरामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये साजरी करण्यात येत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे बहुजन समाजासाठी संविधान लिहिलं हे जगाच्या पाठीवर एक महत्वाचं संविधान आहे. म्हणून वाडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे रॅल्या निघताना आपण बघू शकता महिला सुद्धा आहे. ताई तुम्ही सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झाल्या काय सांगाल? आमच्या रॅलीसाठी कोणती दुसरी रॅली राहत नाही. काय संकल्प काय केला तुम्ही आजच्या दिवशी? बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संकल्प काय आहे तुमचा? काय करायला पाहिजे समाजाने? असे आज आम्ही एकत्र आलो तसे आम्ही एकत्र राहतो काय वर्षभर? राहतो. वाडीमध्ये राहतात. निवडणुका एकत्र लढतात. BSP वंचित काँग्रेस बीजेपी सगळ्याच पक्षामध्ये आपले लोक राहिले का? ते एका ठिकाणी आले पाहिजे का? संकल्प केला काय बोलायला? ताईचं म्हणणं असं की संकल्प तो झाला पाहिजे की सगळी समाजानं जी आहे एकत्रित झालं पाहिजे आणि तोच एक संकल्प म्हणजे महामानवाच्या जयंतीनी आपला एक सफल होईल. सर आपण बघू शकता हे पूर्ण जो आहे अमरावती रोड आहे आणि अमरावती रोडनी जे आहे हजारोच्या संख्येमध्ये जे आहे भीम सैनिक बौद्ध उपासिका उपासक जय भीम उपासिका या ठिकाणी आपल्याला भीम जयंती साजरी करताना दिसत आहेत. महामानव क्रांती सूर्य
विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे जगामध्ये कुठेही साजरी म्हणजे जगामध्ये कुठे साजरी होते जगामध्ये साजरी होते पण नागपूरची जयंती जर म्हटलं की ती एक आगळी वेगळी आहे. गावाखेड्यामध्ये दोन जर असतील काही ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येते आणि मोठ्या उत्साहाने जयंती आपण लहान मुलं बघू शकता. हे बघा ना लहान मुलं आंबेडकरच्या जयंती आहे. काय आहे आज 14 एप्रिल कोणाची जयंती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोण्या वर्गाचा? चौथी. काय बनायचंय तुला? सोल्जर. सोल्जर. क्या बात आहे. बघा हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जो मंत्र दिलाय शिक्षणाचा मंत्र दिलाय त्याचं एक प्रतीक आहे. ताई सुद्धा आल्या आहे. तुम्ही काय सांगाल? मुलांना घेऊन आलाय जयंती आहे आज. काय संकल्प केलाय जयंतीवर आज? फोटो नका दाखवू इकडं तिकडं असं कसं होईल? तुम्ही काय तुम्ही चला ठीक आहे. म्हणजे जयंतीमध्ये म्हणजे कालपासूनच धूम आहे आणि त्याच्यामुळे थकलेले सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला पूर्ण चित्र हे दाखवतो. हे वाडी शहरामधलं चित्र आहे आणि वाडी शहरामध्ये तब्बल 15 ते 16 अशा रॅल्या आंबेडकर नगर मधून निघालेल्या आहे आणि त्या सगळ्या रॅल्या आंबेडकर चौकामधून निघून धम्मकीर्ती नगर मध्ये जातात. धम्मकीर्ती नगर मधून जे आहे ते पुन्हा वापस येतात. एकंदरीतच हा उत्साह जो आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते वाडी शहरामध्ये आहो आम्ही. आणि हा आंबेडकर जयंतीचा उत्सव आता जवळपास हा महिनाभर हा चालू राहतो आणि विविध कार्यक्रम सुद्धा करतात. सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम असो की सांस्कृतिक कार्यक्रम असो, समाजाला एक चांगला संदेश देण्याचा कार्यक्रम असो, ते सगळे कार्यक्रम जे आहे या वाडी शहरामध्ये साजरा करण्यात येत असतो. आणि या जयंतीच्या दिनी जे आहे एकच संकल्प केला आहे की सगळ्या लोकांनी जे आहे एकत्रित येऊन जो आहे तो अशा जयंत्या साजरा केल्या पाहिजे. निवडणुका जरी असल्या त्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकत्रित येऊनच आपला समतेचा एकतेचा संदेश जो आहे समाजापर्यंत दिला पाहिजे. आपण बघू शकता हे सगळं दृश्य आम्ही दाखवतो आहे. सगळी रॅली जी आहे निघालेली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक आपल्याला दिसून येत आहे. बौद्ध उपासक आहे, उपासिका आहे. ही आजी आली आहे. आजी बघू शका. आजी जय भीम. काय नाव आहे? अंजनाबाई मेश्राम. अरे बापरे मेश्राम. आज काय आहे? आज काय आहे? आज दिसून राहिलं ना मले काय आहे? काय 14 एप्रिल म्हणजे काय आहे? बाबासाहेबाचा दिवस आहे. बाबासाहेबाचा दिवस आहे. जन्मदिवस. जन्मदिवस पाहिलं का बाबासाहेबाला? मी न पाहिला पण ऐकलं नाही. बाबासाहेबाला पाहिलं? बाबासाहेबांना दीक्षा घेतली त्यासाठी माझं लग्न आहे. काय गोष्ट करून राहिली? मग बाबासाहेबांना 1956 ला दीक्षा दिली त्या वर्षी लग्न झालं. लग्न झालं बौद्ध धर्माच्या विधीनुसार झालं? नाही, जुन्या धर्मात. अच्छा जुन्या धर्मांना. अरे वा वा वा. हिंदू आज कसाचा आज दिवस कसा वाटू राहिला तुला? आजचा दिवस कसा वाटू राहिला? छान वाटून राहिलं. आनंद वाटतो ना? आनंद वाटतो. असेच लोक राहिले पाहिजे एका सोबतीनं. राहतात का आपले लोक असे एक साथ? नाही. आंबेडकर नगर मध्ये राहतात वाडीच्या. निवडणुकीच्या वेळेस राहतात का सगळे असे? मग आता निवडणुकीच्या वेळेस सगळे लोक एकत्रित राहिले पाहिजे त्यासाठी तू सांग काय म्हणशील? जय भीम. एकत्रित लोक राहिले पाहिजे हे काय याच्यासाठी काय सांगशील? सगळे लोक एकत्रित राहिले पाहिजे याच्यासाठी काय सांगशील लोकांना? जय भीम. फक्त जय भीम. तर जय भीम ठीक आहे. जय भीम म्हणजे एक, जय भीम म्हणजे समानता, जय भीम म्हणजे एकता. म्हणून आजीनं जय भीम. ताई तुम्ही काय सांगाल? एकीनं राहा. एकीनं राहा. बरोबर आहे. आपल्या समाजाचा बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका संघटित व्हा म्हणजे संघर्ष करा, संघटित राहा. संघटित. ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? देवका शामराव बसके. बिलकुल. संघटित राहण्याचा जो मूळ मंत्र आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता ते या ताईने सुद्धा म्हटलं आहे. और नक्कीच संघटित जेव्हापर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण संघर्षही करू शकणार नाही. म्हणून संघटित होण्याचा जो मंत्र आहे बाबासाहेबांनी दिला आणि ती संघटित झालं पाहिजे. आज बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे. वाडी शहरामध्येच नाही तर संपूर्ण
देशामध्ये नाही तर जगामध्येही बाबासाहेबांची जयंती साजरी होताना आपल्याला दिसत आहे. आम्ही WBS न्यूज आणि IBM टीव्हीच्या माध्यमातून सुद्धा हाच एक संकल्प केला आहे की समाजाला दिशा देण्याचा एक संकल्प आहे आणि समाजाने सुद्धा एका ठिकाणी येऊन असे उत्सव साजरे केले पाहिजे. हाच एक WBS न्यूजचा सुद्धा प्रयत्न आहे. बघत राहा WBS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि IBM TV 9 ला सुद्धा लाईक करण्यास विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.